नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आजची रेसिपी एकदम दिसते ना यम्मी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण बनवतो आहे मिक्स व्हेज. त्यासाठी मी सुरुवातीला कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. त्यामध्ये मी घातला आहे जिरा आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कांद्याची प्युरी आणि या सर्वाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला कांदा व्यवस्थित या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून कांदा व्यवस्थित लाल होईल. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरीच एकदम भाजी बनवू शकता मस्त. आता त्यानंतर यामध्ये मी घालतीये ते आलं लसूणची पेस्ट आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण एक 10 ते 15 मिनिटात एकदम लाजवाब भाजी बनवू शकतो. आता यामध्ये मी घालते टोमॅटोची प्युरी. तर मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याची व्यवस्थित प्युरी करून घेतलेली आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण झटपट एकदम मस्त रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवू शकतो. आता यामध्ये मी घालते किचन किंग मसाला 1 चमचा. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत धने पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा. अशा प्रकारे आपण यामध्ये मसाले घालणार आहोत. आता यामध्ये मी घालते लाल तिखट मसाला 1 चमचा आणि सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिश्रण तोपर्यंत मिक्स करायचं आहे जोपर्यंत मसाले व्यवस्थित तेल सोडत नाहीत. अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने भाजी घरच्या घरीच बनवू शकता आणि तीही एकदम लाजवाब अप्रतिम चव असते. हे बघा, आता व्यवस्थित मसाले परतले गेलेले आहेत. दिसायला बघा एकदम मस्त दिसत आहेत. आता यामध्ये आपण घालणार आहोत मिक्स व्हेज. तर मी यामध्ये कांदा, बटाटा, वांगं, शिमला मिरची आणि शेपटाची शेंग घेतलेली आहे. तुम्ही हवं तर तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता. आता या सर्व भाज्या मी व्यवस्थित कापून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. आपण एकदम सोप्या पद्धतीने भाजी बनवत आहोत आणि याची ग्रेव्ही तर एकदम अप्रतिम लागते. अशा प्रकारे मी या सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेते, जेणेकरून मसाला व्यवस्थित भाज्यांना कोट होईल. आपल्या चॅनलवरती मिक्स व्हेजची रेसिपी उपलब्ध आहे, तर नक्की एकदा जाऊन बघून घ्या, तुम्हालाही नक्की आवडेल. तर अशा प्रकारे बघा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे. आता बघा यामध्ये मी थोडंसं पाणी घालतीये 1-2 वाटी, कारण आपल्याला सर्व भाज्या व्यवस्थित शिजून घ्यायच्या आहेत. त्यामुळे मी 2 वाटी यामध्ये घालतीये पाणी आणि याला परत मिक्स करून घेतीये, जेणेकरून भाज्या व्यवस्थित मिक्स होतील. हे बघा, आता व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत भाज्या. आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ. हे बघा, आता मीठ यामध्ये मी घातलेलं आहे. आता याला सर्वाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपली भाजीची रेसिपी एकदम सोपी आणि सरळ आहे. आता यावरती मी झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं स्लो फ्लेमवरती शिजवून घेते. तर बघा 10-15 मिनटाच्या नंतर आपली भाजी बघा तयार आहे. दिसते ना एकदम यम्मी. तुम्ही नक्की घरच्या घरी बनवू शकता. कोणी गेस्ट वगैरे आले तरीही तुम्ही बनवू शकता. तर यावरती मी घालते कोथिंबीर. अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.